नमस्कार. मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे आणि माझे वडील सुनील बाळासाहेब घोरपडे. आम्ही दोघंही तुम्हाला केशवराव भोसलेचा अपडेट रोजच्या रोज देत होतो. त्याच पद्धतीनं आज आढावा बैठक होती संगीत सूर्य केशवराव भोसलेमध्ये आणि त्या मीटिंगमध्ये बैठकीमध्ये त्या बैठकीचा व्हिडिओ मी करत होतो आणि त्यातील काही प्रसंग म्हणजे जसं महाराज आलेले त्यावेळी मी काही प्रसंग शूट करून त्यातले आढावा जे महत्त्वाचे आहेत ते एडिट करून तुम्हाला टाकत होतो म्हणजे फेसबुक, इंस्टा आणि आमच्या रंगकर्मी ग्रुपवर. पण आज काही आमच्यातलेच रंगकर्मी आमच्या दोघांच्या अंगावर धावून येणे इतपत झालं की तू व्हिडिओ का करतोय. तर मग आम्ही विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. आम्ही आढावा देतोय ना सगळ्या कोल्हापूरकरांना किंवा सगळ्याच रंगकर्मींना महाराष्ट्रातल्या. ते व्हिडिओ करायचा नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कारण अधिकारी बसलेत त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे, मग तुम्हाला रंगकर्मी म्हणून काय प्रॉब्लेम आहे हे विचारल्यानंतर आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या दोघांचीही मेंटॅलिटी आता अशी आहे की आम्हाला कुठलीही लढतरी भांडणं वाद करायचे नाही आहेत. कारण काही मधल्या गोष्टींमध्ये ह्यांनी ते सगळं भोगलेलं आहे आणि आम्हाला आमच्या आयुष्यात परत ते नको आहे. तो आमच्या दोघांचा आत्ताचा डिसिजन असा आहे की आम्ही त्या बांधकाम समिती किंवा कलाकार समिती जी काय 5 जणांची होती त्यातून आम्ही दोघं बाहेर पडतो आहे. उद्यापासून आमचा कोणताही अपडेटचा व्हिडिओ येणार नाही. आम्ही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कधीही जाणार नाही. नाट्यगृह ओपन झाल्यानंतर ज्यावेळी आमची कामं सुरू होती पेमेंटवर त्यावेळी आम्ही तिथं जाईन. काय कोणतंही समाजकार्य किंवा कुठलाही आढावा कुठलीही व्हिडिओ करायसाठी आम्ही आत्ता या क्षणापासून तिथं जाणार नाही. आम्ही रंगकर्मींची माफी मागतो की आम्ही आम्हाला फुकटच्या लढतरी मागं नको आहेत म्हणून आम्ही हे करत नाही. कारण फेस करू शकतो म्हणजे पळपुटेपणा नाही आहे, पण आम्हाला लढतरी मागं नको आहेत. सो सॉरी आमच्या दोघांतर्फे आणि थांबतो. नटराज महाराज की जय.